आई तू सिटीत चालली काय बा? रोशनी सांगून राहिली मला सिटीत चालली. तू काय चालली आई? हो चालली मी. आता पाहतो बाया अगर येत असन सोबत तर जातो मी बी. एकटं जाऊशा नाही वाटत आता. अंती म्हणे बाई येतो म्हणे तिच्यावाल्या पोरीले, सासू सासरेले, नवऱ्याले, त्या राणीच्या ऐर घ्यायचा होता का नाही तर चाल म्हणे सोबत. जाऊ म्हणे 4-5 वाजता. उन्हाचं काही जाऊ नाही म्हणे. तर मी बी आता एखादी साडी त्या तिच्या सुनेले शकुनी बाईच्या तुझ्या मित्रच होय ना आता तो श्याम तर घेतो म्हटलं. त्या घनश्यामले एक शर्टाचा पीस घेतो आणि तिच्या सुनेले घेतो एखादी साडी. आणि कौसुबाई आपल्या शकुनी बाईले घ्या लागेल एखादी साडी. तर आता साड्या तर नाही आहे माझ्याजवळ. ऐऱ्याच्या साड्या तर खतम झाल्या. तर घ्या लागेल दोघी सासू सुनाले त्या पोराले. आता एवढा घरोबा आहे त्या मित्रच होय त्यासोबत कामच करते तो. माय कशी असू दे ना त्याची पोरं तर चांगली आहे ना दोनच्या दोन्ही. मग आपण आपलं कर्तव्य निभून घ्यायचं नाही. माझी आई चालली मी जातो ना ती देण्याची मला पैसे. सूरजची घेतो ना एखादी साडी घेऊ देण्याची. काहून अशी करताची सूरजची देण्याची म्हणे. थांब ना उघडतो मी. मग आता आपलं लावते मला द्यायची आई मग जाते जाऊ दे. मग ठेवायला काही स्वतःसाठी कपडे घ्यायला चालली का? त्या जोडी एवढे मरणाचे कपडे काय करता होते कपडे? का राहिले तुला कालच संध्याकाळी सांगितलं तरी अजून तू आलं डिंग 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 चालूच झाली. नाही का कुठे लाज आले आई चालली मी जातो. नालायक माणूस आहे बाई हा वाला. खरंच नालायक माणूस आहे. बायको एवढे अंगोजीन कपडे घेऊन मागू राहिले तर देत नाही. द्या रे काय हाय रे बापा. एवढा काम करते काय करते पैसे तर बँकेतच ठेवते. बायको लेकरासाठी नाही करत. करते लेकरासाठी करते बायकोसाठी करते. अगो खर्च नाही करत. अगो खर्च करायला तू तर बस मला तर सारे डोक्यावर केस नाही ठेवायची वय. तू जर मागं लागलं त्या मतान जर केलं तर कोणते केस आहे तुमच्या डोक्यावर? टकलेस आहे. टकलेस आले टोपी घालून राहते काय दिसणार आहे? टकलं दिसाले टकल्या वानाचा. आम्ही होय म्हणून पसंत केलं. चला का चांगला आहे स्वभावले. घरदार बरोबर आहे सर्व आहे. पण काही फायदा नाही एवढे मोठे लोक करून. एक साडी घेऊन दे म्हणतात घेऊन नाही देत. थांबच करते. एवढे मोठे केस काय मला टकला आहे करून राहिली. हो आई मला टकला आहे का? जास्तच टकला हो का आई? मी जास्तच टकला हो नाही रे. कोण म्हणते टकला आहे म्हणून? तू टकला गिकला नाही आहे कोण म्हणते? आणि तुमच्या दोघांचं काय होय कुजबुज चालू आहे? ऐकू नाही येऊन राहिलं. काय होय रोशनी? काही नाही ते म्हणते साडी घेऊन दे साडी. हिच्याजवळ किती साऱ्या साड्या आहे तरी साडीच्याच मागं लागली. कालपासून तिचा नांद आहे. रोनाला आधी माझ्या मागं. बापा आताच तर कपडे घेतले होते ना. रोशनी आताच तर कपडे घेतले तू ना. ते साडी तर अजून ते मी नाही घेऊन दिली. त्या माय नाही वेगळी घेऊन दिली. त्या सूरज कडून नाही वेगळी घेतली. 3 साड्या घेतल्या तू ना पोरीच्या नाव ठेवायच्या वेळेस. त्याच्यातली एक साडी घातली आणि 2 तर तशाच आहे पडून. ब्लाऊज शिवसाव केले आहे. त्या कधी घालता एवढा लोभ नाही करायचा माणसानं. भेटते तर नाही पण मानाला पण इले. त्या साड्या तशाच पडून आहे. काम धकवाचं काम करायचं तर नवऱ्याले मांग ओढाले. चालून राहिला ना काम. चांगल्या तर साड्या आहेत ह्यावाल्या दोनच्या दोनही बी. आता नाही जाऊ तो भेटते तो मादल्यासारखी करते. माय बापाच्या घरी एवढं भेटत होतं काय म्हटलं जी आहे तुम्ही? एवढं भेटत होतं काय म्हटलं तुम्ही? काय म्हणू मी? काय म्हणाले? मी काय म्हणू शकतो बाप्पा कोणाले? काही नाही म्हणू शकत. मा काहीच अधिकार नाही. काही म्हणायचा अधिकार नाही बाप्पा. करा तुमच्या मतानं जे करा तो घेऊन देणार आहे आणि तू घेणारी आहे बाप्पा. मी काय म्हणू? तसं बी मी काही म्हणलेलं कोणाच्या डोक्यात जाते? जा रे म्हणलंय बी मी ना अजून फुकशीन. अजून माय बापाच्या घरी जाऊन बसशीन. तू काय आहे ते काय राहिले? जाऊ दे ना आई. तू काय तिच्या मागं लागतो? मागं लागले जाऊ दे. तिले काय आहे मायले का दोघे सारखे आहे बाई. सारखे राहिले. बरोबर टोमना मारून देते माझी सासू. मी काहीच नाही म्हणलं म्हणते. मला थोडं ऐकू आलं काय म्हणलं तर. पण क्लिअर नाही ऐकू आलं. आई एवढ्या उन्हात नको जातो. तुला सांगतो मी 5-6 वाजता निघ जाऊ आणि चांगलं या टोकर. कोण आहे सोबत? अरे अजून मी जायचीच आहे बापा तिकडं. ऊन आहे म्हणून मी गेली नाही. आता जातो. आज नाही जाणार मी तशी बी. आज बायाले विचारतो ना उद्या चालली जातो. ज्या बाया 4-5 बाया झाल्या 3-4 बाया तर या टोकराने परवडत. आता ते अंती ती येणारच आहे. तिला ऐर घ्यायचा आहे तर बाकी मग कोण येते ना कोण नाही. कौसुबाई येणार वाटते. थाय बी येणार आहे. आता थोस घनश्याम तिच्यावाल्या पोराचा मित्रच होय ना चांगला. एकाच शाळेत होते तर ते येणार आहे कौसुबाई बी. आणि 3 जणी झालो. अजून एखादी काय माहित आता अजून तिकडे गेल्यावर असं माहित पडन. आपल्या बायाकडे जावं लागन विचारा लागन आणि जाईन मग. जाय मग
आणि आपल्या स्माइलीसाठी एखादी फरक मला घेऊन येतो हा चांगलावाला त्या पसंतीनं या. हो रे आणतो ना तिच्यासाठी फराक. तसंही तू नाही म्हटलं असतं ना तरी तिच्यासाठी फराक आणतो. आणत नाही तर काय. अरे जे घेतले का नाही तिले नाव ठेवाले आलेले लहान लहान होऊन राहिले. आता ते मोठी मोठी होऊन राहिले. तिले लहान लहान कपडे होऊन राहिले. एखादी चांगलावाला मस्त नरम पाहून गरमीचा तिले कासलाही नाही पाहिजे असावाला एखादी चांगला फ्रॉक घेऊन येतो. हा मस्त घेऊन येतो. माय नशीबच फुटक. इथं कोणालाच मायवाला घेणं देणं नाही. कोणाला माय व्हॅल्यूच नाही. बाबू निंबू पाणी पेशीन का रे? मी निंबू पाणी बनवून राहिली. पेशीन का? तू काय बनवते ना रोशनीला बनवता येते चांगली बनवते. हो बनवतो ना मी बनवतो. बसा तुम्ही तिकडं हॉल मध्ये बनवतो आहे मी. राहू द्या बाई तशी झोपली आहे. बनवून देतो मी. निंबू गिंबू आहे का पण? बाई तू घराच्या बाहेर राहतं काय हो रोशनी? फ्रीज मध्ये निंबू आहे पडून किती सारे. चांगली पाय ना घे आणि कर बापा. करशील तर मनातून कर बापा. हो जी आई लक्ष राहत नाही कधी कधी. हो म्हणूनच म्हणलं मी का तुले पोरीच्या झोप नाही होत काही नाही होत तुझं बरोबर. तर निंबू पाणी घे बनवतो बा मी. राहू दे जा बस. मीच बनवतो निंबू पाणी. जा बस. पहा बरं मग तुम्ही अजून म्हणाल बनवलं नाही म्हणत. जा बस मी बनवतो निंबू पाणी. जा दोघे जण बसा. मी आणतो निंबू पाणी मस्त बनव. जा. सांगितलं मी बाबाला सांगितलं आईले समजावून सांगासाठी. बाबा म्हणे सांगतो म्हणे तिले सांगतो म्हणे समजावून म्हणे. आता तू काही टेन्शन नको घेऊ. आई तुला बोलणार नाही काहीच नाही म्हणणार तुला. आई याच्यानंतर तेव्हा तिकडल्या घरच्या विषयी तर काहीच नाही म्हणणार. आजी काही गॅरंटी नाही जी. सागरजी काही गॅरंटी नाही आईचं का नाही. बरोबर 1-2 दिवस काही नाही म्हणा ना पुन्हा मग जसं तसंच होऊन जाईल. मला खरंच तुम्हाला खरंच सांगतो मी ना लय कंटाळून गेली. सागरची खरंच लय कंटाळून गेली. हे तुम्ही लगेच मला मायावाल्या कामासाठी बोला म्हणा आईले. पण नाही का मला तिकडलं आणि इकडलं माय ना बापाचं हे काऊनच काढते का. काऊन काढाले. आता काय माहित. मला नाही वाटत तुमच्या आईत काही फरक पडन म्हणून. नाही बाई बाबाला भेटते काही नाही काही. बाबाला सांगितलं ना मी. बाबा म्हटलं तिला समजावून सांगा आईले. समजावून सांगा ते. आणि जर नाहीच ऐकली आई तर पाहू मग आपण लग्न होऊ दे चाललं जाऊ आपण इथून वेगळं राहू. आता ते ऐकतच नाही तर बापा तुम्हाला कसं होते कसं नाही तर मी तर म्हणत नाही का तुम्हाला वेगळं राहा का काही राहा म्हणून. कारण की नाव डॅमेज मायच होणार आहे मायच व्हाले. म्हणून मी काही म्हणत नाही. मी कामाला काही असं म्हणत नाही का मी काम नाही करत का काही नाही करत बा म्हणून असं नाही. पण माझ्यासोबत न प्रेमानं 2 शब्द बोलले तरी पाहिजे सारखे सुदे. तुमची आई ना बिलकुल निवय माझ्यासोबत बोलत तर नाही प्रेमानं पण नाही का अशी टोमणी लय मारते. नाही बोलली ना प्रेमानं तरी चालते पण का नाही असे टोमणे नाही मारायला पाहिजे नसे. तर पाहू ना आता लग्न तर होऊ दे. लग्न होऊ दे. तू टेन्शन न घेऊ. लग्न होऊ दे. लग्न शांततेनं निपटू दे. मग पाहू आपण काय करायचं काय नाही करायचं. तोपर्यंत कसं जे आहे ते. का रे सागरे तुले लाज वाटते का नाही वाटत रे थोडीशी बी. जीवाली ते आल्या थोडीशी तर लाज ठेवत जा. बापा जेवढं सांगत गेला मायचे घराने. नुसतं बायकोकडून होतं बोलत नाही तर मी मा फायदा उचलता का रे तुम्ही दोघे नवरा बायको. अमाय आता काय झालं बाई आईले. आता काय झालं. काहून काय म्हणतो तू. काय झालं काय केलं आता मी ना सर काय केलं. आता ते राणी पहिले ते डोळ्यात खूप आहे ते दाढ दिसते. आता पोरगा दिसते का ते डोळ्यात खूप का. लस पांग फेडले ना तू मायवाले. लस पांग फेडले 9 महिने तुले पोटात ठेवले. याच्यासाठी ठेवलं का रे तुले. माय घराने बापा जेवढं सांगाले त्या बाप किती बोलून राहिला मला. नुसतं 2 शब्द त्या बायकोले बोलला का नाही बोलला सहन नाही झालं त्याकडून. आमचे सासू सासरे आम्हाला किती बोले. आम्ही मोठं ऐकाले. पदर आडवा घ्या लागे आम्हाला डोळ्यातून पाणी पडे पण हुची चू नाही करो. आणि त्या बायकोला थोडंसं मानलं का नाही मानलं तर तुले लगेच मिरची लागली. बाबा जेवढं सांगत गेला तू. आजी आई तुम्ही पण राणी तू चुपचाप आहे. तू चुपचाप आहे. आणि तू आई तुला बोलण्याची पद्धत नाही आहे. बिलकुल बोलण्याची पद्धत नाही आहे तुले. काही नाही काही बोलण्याची पद्धत ठेव. सारखं सुद्धा बोलत जा. 10 वेळा तिच्या पहिल्या घरचं 10 वेळा तिच्या पहिल्या घरचं. काय काढायची गरज आहे का. आणि तुझ्या पोरीसोबत एखादी तसं घडलं असतं तर मग काय केलं असतं तुला. हे बी कोणाची नाही कोणाची पोरगी होय ना. तिला त्रास होत असं ना तेव्हा तू 10 वेळा तिच्या पहिल्या घरचं काढत होता. शी चपली ना हानीन तुले सागऱ्या. मा पोरीचं नाव मांदात काढशील तर तू लक्षात ठेव. बहिणीला श्राप देतं का रे नालायका. बहिणीला श्राप द्याले. त्या पोरीचं माय पोरगी तुझी कोणीच नाही होय का रे. माय पोरगी कोणीच नाही होय तुझी आली. ते मायच पोरगी होय का तुझी कोण नाही लगा. अर्थाचा बेअर्थच करतो तू. नुसती अर्थाचा बेअर्थ करतो. मी ना फक्त उदाहरण दिलं का आपल्या घरच्या पोरीसोबत जर झालं असतं काही कशानं तर आपल्याला दुःख नसतं झालं का. मग तू काहून सारखी तिले राणीले बोलतो बा. माय हे म्हणणं आहे.
कामासाठी बोल ना तिले, तिचं चुकत असन कामासाठी तू माझ्याजवळ सांग, मी बी बोलतो तिले. हा पण तू बिनफालतू, मी काल पाहिलं ना तू कशी बोलली तर तिले. हा मी घरी होतो म्हणून मला माहित आहे तू कशी बोलली कशी नाही तर. हा तुला समजायला पाहिजे ना, आता शिकली सवरली नाही पण तू अनुभवी बाई आहे ना, पैसकर बाई आहे ना, समजत नाही का तुले? घे ना, घे घे बायकोच्या कडून भाग घे आणि माय बापाचं शिक्षण काढ. आता तू शिक्षण काढाले. हा तो माणूस मला कमी बोलून राहिला. हा तू याच्यानं मला कमी बोलून राहिला तो. हा तुमच्या दोघा नवरा बायकोतून 2 शब्द बोलली तर सहन नाही झालं तुमच्याकडून आणि त्याकडून ना त्या बायकोकडून. हा बापाजवळ चुगली लावली माईवाली. हा तो माणूस मध्ये किती बोलून राहिला, बापा बापा कमरीच्या खाली बोलून राहिला तो मध्ये. हा काय बोलावं आता मी, काय करू? चाललीच जा तुम्ही या घरातून, मग राहायचा सुदे तुम्ही. तू नको जाऊ, तुझं घर होय आमचं नाही घर. तू नको जाऊ, तू राही इथंच, आम्ही चाललो जाऊ. ते शेताचं लग्न होऊ दे, लग्न झाल्यावर आम्ही लगेच 2 दिवसात चाललो जाऊ. झालं? हा तोपर्यंत शांत राहा, लग्न चांगलं होऊ दे. हा तिच्या मागं नको लागू, माझ्या मागं नको लागू, सारखं सुद्धा लग्न होऊ दे आई. हा आणि मग आम्ही चाललो जातो लगेच. तुला नसून पटत ना, आम्ही चाललो जातो. तुमचे तमाशे. हा दादा तुझ्या आईचं काय होईये? आई लग्नाच्या समोर चांगलं वाटते का लोकांना तमाशे दाखवू नये? हा एकदम काय होई बापा, तुम्हाला एवढं से असेल तर राहू द्या, लग्न नाही करत ना मी, काही नाही वहिनी, काय होईये? मला काय म्हणता तुम्ही शेतात आई? मी तुमच्यासोबत बेकार बोलतो का? तुम्ही पाहत नाही का माझा स्वभाव कसा आहे कसा नाही? तर तुम्ही सांगा बा, मी काहीच नाही सांगत. तुम्ही सांगा माय कुठे चुकते का? शेतात आई तुम्ही सांगा कुठे चुकते का? तुम्ही मला बोला माय चुकत असन तर. शांतता ठेवा घरात. आणि वहिनी तुम्ही बी का नाही थोड्या थोड्या गोष्टी दादा जवळ सांगत नका जात जाऊ. कोणते सुन्न सासू असे चांगले राहिले का? निभून घ्यावं लागते ना, हर गोष्टी निभून घ्यावं लागते. असं असते का वहिनी? आईला या समजायला पाहिजे, आईचंही चुकते. मी आईकडून भाग घेत नाही, आईकडून घेत नाही. माझी आई तशी बी का नाही थोडीशी ठसनी बाजच आहे, ठसनी बाज राहिली, तिला लय चुकते. पण तुम्ही सोडून द्यायचा आता म्हातारा माणूस आहे बा म्हणून. थोड्या थोड्या गोष्टी दादा जवळ सांगत असते का? आणि फालतू घरात झगडे वाढवायचे. अहो तिनं नाही सांगितलं शेता माझ्याजवळ, मीच ऐकलं हॉलमध्ये होतो तर मीच ऐकलं. तू सांग मध्ये. तू सांग, तू माझ्यापेक्षा लहान आहे ना, आम्हाला तू सांग आता. का तिने जर आई बोलली ना कामाविषयी तर मी काही म्हणत नाही ना तिने, पण ते पहिल्या घरचं काढते ना, तिच्या नवऱ्याच्या पहिल्या घरचं, तिच्या मायबापाचं ठीक आहे, पण तिच्या पहिल्या घरचं कायले काढायला पाहिजे? किती लढली ते काल. लढाले काय दुःख होते का नाही? तू त्या ठिकाणी असती तर तुला दुःख नसतं झालं का शेता? तू काम करतो त्याचं पहिल्या घरचं हेच दिसते का तुला? दुसरं बोलणंच नाहीये त्याजवळ. आपल्या घरी आल्या त्या, आपल्या घरी आल्या तर ते आपल्याच झाल्या ना आता. त्याला काय तिकडलं काढून त्याचं मन दुखत बिनफालतू, तेच तर चुकलं बाई. आणि मग बिनफालतू रडतं, मग तिकडे जाऊ रडाले. बाय जवळ जाऊ, हे बरोबर आहे का? तुला बाबा बोलून राहिले तुले तर काही चुकीचं बोलून राहिले का? हे बी वहिनी किती सहन करणार आहे तुला? सहन कराले बिनफालतू बोलत राहतं, बिनफालतू हे करत राहतं, मास करा म्हणता. बापाले तर भडकवलं या ना, पण बहिणीले भडकवलं. कमी नालायक पोट्टा हे. बायकोच निस्त आहे त्याच्या. सारेच्या सारे मलेच बोला तुम्ही, मीच वाईट आहे. असं काय चुकलं मायवाला? काय बोलली मी असं? काय याले मिरची लागली असं काय बोलली मी? पोरगी मायवाली वड चरून बोलून राहिली. पोरग तर आहेच आहे बायकोचा बैल, पण पोरगी काही कमी नाही माई. वहिनी आईचं असं आहे. म्हणून म्हटलं तुम्हाला एका गोष्टीला वाढवत नका जात जाऊ. जाऊ दे राणे, तू काही दुर्लक्ष करत जा तिच्याकडे. असं समजायचं का ते तुझ्याजवळ आहेच नाही. तू बोलत असली ना तर तू काही चालली जायचं. बरोबर आहे, श्वेताचंही बरोबर आहे. चालली जायचं, लक्षच द्यायचं नाही. तिच्या बोलण्याचा आपल्यावर काही असर नाही झाला पाहिजे असंच दाखवायचं तिला. चुपचाप रूम मध्ये येऊन जायचं. ते बोलायला लागली तर रूम मध्ये येऊन जायचं, कारण की ती अशी सुधरत नाही आणि तशी सुधरत नाही. बाबा एवढे बोलले तिले तरी आली कारण ती मला म्हणाली आता तिले तू बेकार वाटते, आता मी बेकार वाटतो तिले, आणि असं नाही बेकार वाटते तिले. मग लग्न तर जवळच आलं रे आता, घनश्याम तुझ्या भावाचं श्यामचं. झाले का रे तयारी गियाऱ्या? काही असं किसन तर सांग जावं मला. काही कमी जास्त आम्ही करू लागतो, एवढं काही नाही. झाली तयारी गियारी झाली सगळी. तयारी का करायचे? पहिल्यासारखं लग्न नाही ना, आजकालचं लग्न वेगळं, पहिलं वेगळं. पहिले कसं दोन्ही साईडनं लग्न राहील, पोरीच्या घरी राहील, पोराच्या घरी रिसेप्शन राहील. आता तसं राहिलं नाही ना. आता एकाच इकडं पार्टी देते लग्नाची डायरेक्ट. तर लॉन मध्येच करणार आहे, अर्धा खर्च आम्ही. तिचा पोरीचा बाप उचलणार, अर्धा खर्च अर्धा आम्ही. लॉन मध्ये संध्याकाळचं काढलेलं आहे लग्न. हो का रे, संध्याकाळचं काढलं लग्न? मग इथं वरात मग संध्याकाळी नेशील का रे? हो काका, आता शिटीतच आहे ना, जास्त दूर तर आहेच नाही. हाय गे जवळच आहे म्हणा, तेवढं काही हे नाही. बरं आहे संध्याकाळचं. मग एकच म्हणजे ना दोघांनाही अर्धा खर्च उचलला नाही. हो आता मग काय करता, त्याचा टाइम असते, आपलाही टाइम असते. दोन इकडं कुठे हे करत बसता नाही. बरोबर आहे तू वाला, बरोबर आहे, बरं आहे तसंच. एकच इकडं बरं आहे. मग घनश्याम दादाची त्यापेक्षा लहान हो ना बी मी, जतन्या म्हणजे पोरग लवकर झालं म्हणून लेका. मध्ये दादा म्हणतो काय बी? लहान आहे बी तू माझ्यापेक्षा. 6 महिन्यानं लहान आहे का? लहान आहे म्हणतो. मजाक मध्ये म्हटलं तुले दादा. आता दादाच म्हणा लागेल ना ते. आता भावाचं लग्न होऊन राहिलं तर मध्ये कोणतं परत पडून राहिलं? भावाचं लग्न होऊन राहिलं मायावाले तर.
फरक पडून नाही भाव आले मला तर माहित झालं ना आधी ना माझ्या घरी वागीन अबे घनश्याम असं नको म्हणत जाऊ चांगली पोरगी आहे ते चांगली पोरगी आहे मस्त पोरगी आहे बिचारी मानादानाची पोरगी आहे लेका नाव घेत जा बायकोचा नाही नाही चांगली आहे काकाजी चांगली आहे माय बायको चांगली आहे तशी काही एवढी हे नाही चांगली आहे बायको मस्त भेटली मध्ये समजून घेते कसंही असलं चालवते हा तेवढं काही हे नाही नाही मजा काही करून राहिलो मी काकाजी काकाजी याले गुण आले माहिती का चांगली बायको भेटली का नाही ते वहिनी माईवाली एवढी चांगली बाई आहे का नाही याले गुण आले हा नाही तर याच्याजवळ कोण राहिली असती हा याले 56 गुण आहे हा म्हणून याले गुण आले एवढी चांगली बायको असून बदनामी करते त्या वहिनीची माय बे मजाक म्हणतो मी काय बायकोची बदनामी करतो बे मजाक म्हणत आहो मी चांगली आहे माय बायको लेका त्या बाप हमेशा म्हणत जाय शकुनी बाईले मग माझ्या घरची लक्ष्मी वय लक्ष्मी शिवाय बोले नाही अय माझ्या घरची लक्ष्मी सोय म्हणत जाय शकुनी बाईचं कमी प्रेम करे शकुनी बाईवर ना आदर करे हा पे तरी त्या बापही त्यासारखाच पे पण नाही शकुनी बाईले लय मस्त पाहिलं पण शंकरराव न हो काका मी पाहिलं ना लहानपणापासून माय बाबाले हा कशी वागली माझ्या आईसोबत कशी नाही मी पाहिलं ना नाही माय बापासारखा माणूस नाही होता बंद्या गावात हा तीच गोष्ट आहे बे त्या बापासारखा माणूसच नाही होता मग कोणाचंच काम आवडू नाही दे सगळं तहसील काय न काही काय सारे ओळखीचे होते पोलीस स्टेशन पासून सगळे हा आणि माने बी लय चांगला माणूस होता खऱ्याचं खरं ना खोट्याचं खोटं होतं त्या बाबाचं आता जर त्या बाप असताना तर भल्ला खुश असता बे हा घनश्याम भल्ला खुश असता पोरासाठी हो आता काय करता पण आता नाही आहे तर काय करता काकाजी मी आले का नाही मायवाल्या भावासारखं समजून सांगतो घनश्याम दे का दारू कमी पेत जा हा तू घरचा मोठा होय भाऊ हा दारू कमी पेत जा तुला सांभाळ लागते हो बे बरोबर काय बे त्याचं काकाजी समजते ना मला समजते हा मी कुठंच कमी नाही पडू दे समजते दारू पेतो म्हणून काही मी काही वाईट थोडी आहे दारू पेतो म्हणून वाईट नाही पण दारू नले का शरीराचे खराब होते पैशाचे खराब होते हो हे बरोबर आहे तुमचं पण काय करू काकाजी सुटतच नाही लय वेळा प्रयत्न केला सोडायचा सुटतच नाही आता का नाही माझ्या भावाचं लग्न झाल्यावर ना काही नाही काही कमी करतो आता माझ्या घरची बाई मला लय बोलते लय वैतागली ते बी नाही कमीच करतो आता